नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आलो आहोत माझ्या चॅनलवर आणि लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तो होता कोकण टू गोवा ट्रिप आणि डे 1 होता तो. तर हा डे 2 आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी लवकर उठून नाश्ता वगैरे करून निघालो होतो आणि आमचा टार्गेट होता की पहिलं गजबादेवी करायचं, नंतर कुणकेश्वर, नंतर देवगडला येऊन मग तसं रिटर्न यायचं. तर ते करण्यासाठी माझा भाऊ आहे, म्हणजे माझे जे काका आहेत त्यांची गाडी आम्ही काल घेतली. ती तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही बस स्टॉपवरून त्यांची गाडी घेऊन घरी आलो होतो. तर तीच गाडी घेऊन आम्ही आता चाललो आहे त्यांच्याच गावाला, काकांच्या. तर त्यांचा एक छोटा मुलगा आहे आनंद, जे 3 मुलं आहेत त्यातला छोटा मुलगा जो गावाला असतो आणि त्याला खूप बरंच काही गावातलं लोकेशन्स आणि रस्ते वगैरे सगळं काही माहीत आहे. प्लस तो मासेमारीमध्ये पण हुशार आहे, तर आम्ही त्याला घेऊन जाणार आहोत. म्हणजे तो पण एक पार्ट आम्ही एक्सप्लोर करू शकू ह्या पिकनिकमध्ये. तुम्ही बघू शकताय हा दहिबाव ते आचरा मार्ग आहे आणि इथे जो समोर दिसतो ते पाणी, ते ॲक्च्युली ब्रिज आहे. तो ब्रिज पूर्ण पाण्याखाली गेला आहे. एवढा पाऊस पडला आहे कालपासून. तर फक्त दाखवायचं होतं. या मार्गाने आम्हाला ॲक्च्युली जायचं नाही आहे. आम्हाला मिठबाव मार्गे डायरेक्ट गजबादेवीला जायचं आहे. आम्ही आमच्या भावाला घेतलं आहे गाडीमध्ये आणि आम्ही निघालो आहे. तर अच्छा, आपण आता फिशिंगला जाऊ शकतो का? नाही, खूप पाणी आहे इकडे. खूप पाऊस पडला. आपण इकडे पाहत आहे ओळ आला किंवा नदीला पाणी येईल. आणि हे रॉड वगैरे कितीचे येतात, काय कसं? हे रॉड हा बेस्ट प्राइस रॉड आहे. हा 1100 रुपये. 1100. अच्छा. आता माझ्या घरी आहे ते 5000. रील माझी आहे ती जवळजवळ 8000ची रील आहे. आणि असं नॉर्मल दिवसामध्ये तुम्ही पावसात वगैरे कधी जाता? कुठल्या टायमाला जायचं? कसं असतं माहिती इकडे, जेव्हा ताण असतं म्हणजे पौर्णिमा, अमावास्या, मागचे पुढचे 3-4 दिवस धरून जायचं आपण. मग तिकडे मासे मिळायचे चान्सेस जास्त असतात. आणि ते पण काठाला किंवा तुम्ही कुठे मध्ये जाता? नाही, काठावरून. आता पावसामध्ये आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण वरती असते खूप किंवा लाटं खूप मारतात समुद्राच्या जवळ. आणि मग तुम्ही हे सगळं नॉलेज घ्यायला तुम्ही काय काय फॉलो करता? काय न्यूज वगैरे काही? जास्त आता युट्यूबवर बघतो. युट्यूबवर आपले मोठे अँगलर आहेत, प्रो अँगलर, पण बघून मी सर्व शिकतोय. हां, ते तर तुम्ही शिकाल की कसं काय करायचं. पण कोणत्या दिवशी जायचं किंवा तुम्हाला असे न्यूज अपडेट मिळतात का की काय? त्याच्यासाठी आमच्याकडे असं ॲप आहे, त्याच्यावरती आम्हाला भरती कधी लागते किंवा फिश ॲक्टिव्हिटी समजते त्याच्यावरती. तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येतं? हां, नोटिफिकेशन येतं की बाबा उद्या मासे मिळायचे चान्सेस आहेत. पण त्याच्यावर असं काही नसतं, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यात आधार धरून जातो. मोस्टली आपण म्हणतो त्याप्रमाणे म्हणजे अमावस्याच्या 3-4 दिवशी हा म्हणजे मासा म्हणा किंवा खेकडे म्हणा, हे एक त्या प्रकारचं हेच आहे. अमावस्याच्या नंतरच्या 2 ते 4 दिवसामध्ये तो जी ओटी असते किंवा ती भरती असते त्यात ते संभावना जास्त असते मिळण्याची. बरोबर. आणि तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? आणि आता आम्ही गजबादेवीला तिकडेच आम्ही फिशिंग करायला जातो. दहिबावरून तांबर्डे एक गावात वसलेलं हे मंदिर, गजबादेवी मंदिर 8 किलोमीटरवर आहे आणि अराऊंड काहीतरी 18 ते 20 मिनटात तुम्ही पोचता. तुम्ही बघू शकता कसं समुद्रकाठी बसलेलं हे मंदिर आहे. एकदम असा सुंदर नजारा दिसतो तुम्हाला. कळेलच आता आपण पोहोचतोच आहोत.
असा समुद्र खवळलाय बघा. बेकार खवला बेकार रौद्ररूप आणि या सुंदर अशा समुद्राच्या काठावर वसलेलं असं गजबादेवीचं मंदिर. पाहू शकता काय बोलतात त्याला, निसर्गरम्य अट्रॅक्शन. टुरिस्ट लोकांचं त्याच्यामुळेच ते अट्रॅक्शन बनलेलं आहे. आतमध्ये मला वाटतं शूटिंग अलाउड नाही आहे म्हणून इथेच बंद करतो. हार्ड बेडमध्ये सुद्धा येतात. हार्ड म्हणजे एकदम असे हार्ड असतात, त्या खाली गळ असतं. हा पल व्हाईटमध्ये आहे, पल व्हाईट. हा लिक्विड चिकनमध्ये आहे. आणि हा कर्ली टेल. कर्ली याची टेल बघा, शेपटी कशी कर्ली आहे. ह्याच्याने काय फरक पडतो का? टेल ॲक्शन वाढते ना, ॲक्शन वाढणार तर आपला मासा फसायचे चान्सेस वाढणार. मग तो महाग आहे का? सेम आले फिशिंग रॉड घेऊन ट्राय करतील. ॲक्च्युली चान्सेस कमी आहेत कारण पाऊस खूप आहे, पाणी जास्त आहे. तर इथूनच खाली अशी कडा आहे, तिथून आम्ही मासेमारी करायला आम्ही चाललो आहे. म्हणजे आनंदनेच आम्हाला सजेस्ट केलं होतं, ते लोक जातात वाटतं असे एरवी. वाकून बिकून जायला लागतंय. सगळे काटे चिकटले. थांब 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 थांब. हो, अशा प्रकारे सक्सेसफुल फिशिंग एवढ्या पावसात सुद्धा सक्सेस झालेली आहे. व्हिडिओ कॉल कर आता. स्टार्टिंग पासून घेतलंच ना त्याच्यात पूर्ण शूटिंग घेतले ना. मध्ये